नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तसं जर म्हणायला गेलं तर मी गिग वर्कर आहे आणि पहिल्यांदाच एक व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी. आत्ता माझ्या गाडीचे किलोमीटर झाले आहेत 12,735 आणि मी आजची तारीख सांगतो तुम्हाला. आज 16 तारीख आहे आणि 12:25 झालेत आणि आज 16 ऑगस्ट 2026. आज पहिला दिवस आहे माझा. आज हा पहिला दिवस आहे माझा हा व्लॉग बनवण्याचा आणि व्लॉग बनवतो आहे. तर आज 200 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. आधीच गाडी फुल झालेली आहे. म्हणजे जर काटा दाखवला तुम्हाला तर काटा बघा फुल आहे. म्हणजे गाडी आधी पण मायलेज देते आपलं 70-75चं मायलेज देते, त्याच्यामुळं फुल आहे. कॅमेरा क्वालिटी खराब असण्याचं कारण मी रेन कवर टाकलं त्याच्यामुळं मोबाईलला. आणि मी आज झोमॅटोचं फूड डिलिव्हरीचं दिवसभराचं माझं 12 तासाचं काम मी तुम्हाला दाखवणार आहे चॅनलच्या माध्यमातून. तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 5,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी माझा चेहरा रिव्हील करणार आहे. तोपर्यंत तर नाही करणार आहे. तोपर्यंत मी माझ्या कामातून तुम्हाला सर्व गोष्टी दाखवत जाईन. व्हिडिओ खराब येऊ शकते कारण मी कवर घातलेलं आहे. फोन दिवसभर खराब होतो म्हणून. तर ही आहे आपली पहिली ऑर्डर. आपण गाडीला बॅग बांधून घेतलेली आहे. ही पहिली ऑर्डर आहे. याला आपल्याला 30 रुपये भेटल्यात. आपण कोंडव्यातनं पिकअप केलं आणि वानवडी देतो. 30-33 रुपये भेटले आहेत त्याला. आज ऑर्डर मारायचं ठरवलं आहे 16 तारखेला. पण प्रॉब्लेम काय होते, गाडी स्टार्ट केल्यानंतर आहे ना, इथं इंजिनमध्ये आवाज येतो आहे. काय कळणं झालं आहे. खडकाड 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 आवाज येतो आहे. बहुतेक मला असं वाटतं आता परत हिला दाखवावं लागेल. तसं गाडीचं मेंटेनन्स केले होतं आपण, 1300 रुपये भरले होते. पण पाहिजे तसं मेंटेनन्स नाही झाला. चांगल्या ठिकाणी दाखवायला लागणार आहे. गाडी घाण बघा किती झाली. गाडीचं जरा काम करावं लागणार आहे, साफसफाई ठेवावी लागणार आहे. पण काय आवाज येतो आहे तेच कळत नाही आहे. बेकार आवाज येतो. बघू आज काय होते. तर ही ऑर्डर आहे साळुंखे विहार, म्हणजे साळुंखे विहारकडून हडपसरला घेऊन जायची. ह्याचे 70 रुपये भेटणार आहेत आपल्याला आज. ही तिसरी ऑर्डर आहे आणि ही 2 किलोमीटरवरून उचलली होती आणि 1 किलोमीटरला ड्रॉप आहे. ह्याचे फक्त 25 रुपये भेटलेत झोमॅटोकडून. चलो, ही चौथी ऑर्डर आहे आणि ह्याचे 28 रुपये भेटणार आहेत आपल्याला. ही 5वी ऑर्डर आहे. ह्याला फक्त 25 रुपये भेटलेत. 1 किलोमीटर ड्रॉप आहे आणि 0.9 म्हणजे 900 मीटरवरनं पिकअप केलं याला. ही 7वी ऑर्डर आहे. आता म्हणजे इथं 900 मीटरवरती सोडायचे 25 रुपये भेटणार त्याचं. 6वी ऑर्डर होती ती 1 किलोमीटर होती, त्याचं पण 25 रुपये भेटले. आता ही 7वी ऑर्डर. ही 8वी ऑर्डर आहे. 4 किलोमीटर द्यायचे. 2 किलोमीटरवरनं आलं आहे आणि 4 किलोमीटरवरती द्यायची आता. आणि ह्याचे 47 रुपये भेटणार आहे झोमॅटोकडून. ही ऑर्डर 9वी ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर आहे ना 1 किलोमीटरवरनं उचलली आणि आता भवानी पेठेत घेऊन जायची 5 किलोमीटर. फक्त 47 रुपये भेटणार आहेत. काय ट्रॅफिक असेल. आता वाजलेत बघा किती. काय यार, झोमॅटोवाल्यांना जरा तर कळलं पाहिजे यार. 6:15 वाजलेत आणि इतकी ट्रॅफिक लागणार आहे ना आता रोडला. काय यार, 47 रुपयात काय परवडणार आहे. परवडत नसताना सुद्धा झोमॅटो यार कसं करणार. जरा तरी पैसे वाढवून भेटले पाहिजे. 80 रुपये 90 रुपये 70 रुपये काहीतरी रेट ठरवा ना. अवघड आहे. आपल्याला मल्टी ऑर्डर भेटलेत. 2 ऑर्डर भेटलेत आपल्याला आणि घोरपडीमध्ये द्यायचे आहेत. जवळपासच आहेत. ह्याचे फक्त 60 रुपये भेटणार आहेत आपल्याला. 2 ऑर्डर आहेत जेम रोडवरनं. आपण एक 10वी आणि 11वी ऑर्डर होती ते आपण द्यायला जाणार होतो. मल्टी ऑर्डर पडलेली, त्यातली ही ऑर्डर आहे ना कॅन्सल झाली. आणि पहिल्याच व्लॉगमध्ये आपल्याला ही फ्री भेटलेली ऑर्डर. त्याच्यामागं आपल्याला 27 रुपये पण भेटले आणि कस्टमरनं कॅन्सल केल्यामुळे आपल्याला ते डायरेक्ट भेटले ऑर्डर. आणि आपण तिथं जास्त वेळ घालवल्यामुळे आपल्याला झोमॅटोकडून 80 रुपये मिळाले. आता दुसऱ्या 2 ऑर्डर पडल्यात त्याला आपल्याला टिप भेटली. टिप भेटल्यामुळं काय टेन्शन नाही आहे. दोन्ही पण ऑर्डरला 50-50 रुपये टिप भेटली. त्यामुळे आपण दोन्ही पण ऑर्डर लवकरात लवकर जाणार आहे. हे काय, ही मॅकडोनल्डची आहे आणि अजून एक आहे. 2 मल्टी ऑर्डर आहेत.
आत्ता मागाशी एक आपण एक मॅकडॉनल्डची ऑर्डर तुम्हाला दाखवली होती, ती आणि ही ऑर्डर, ह्या दोन ऑर्डर द्यायच्या आहेत. वेगवेगळे कस्टमर आहेत, पण याच्या मागं आपण 150 रुपये का आसपास काहीतरी आपलं ह्या ऑर्डर मागं पैसे निघालेत. त्याच्यामुळं परवडण्यासारखं आहे झोमॅटो, पण कधी कधी ऑर्डर भेटतसुद्धा नाहीत. हा पण मोठा प्रॉब्लेम आहे. 12 ऑर्डर झाल्या कंप्लीट 12 ऑर्डर झाल्या आणि दुपारी 2 वाजता लॉग इन केलेलं. म्हणजे 12लाच मी लॉग इन झालेलं, पण 12 नंतरचं गिग नव्हतं. गिग म्हणजे स्लॉट नसल्यामुळं आपल्याला लॉग इन 2 नंतर करावं लागलं. आणि आत्ता वाजलेत किती मला दाखवतो, खूप टाईम गेला. एक ऑर्डर कॅन्सल झालेली, त्यामुळे 9:57 झाले संध्याकाळचे. म्हणजे एवढ्या वेळात फक्त 561 रुपये कमाई झाली बाई. 561 रुपये. अरे भाई, कसं व्हायचं? टार्गेट तरी 1000चं तरी कंप्लीट व्हायला पाहिजे. 561 म्हणजे कशातच नाही काय जमा, माहिती आहे का? ठीक आहे, अजून जरा एक 12 वाजेपर्यंत तरी नाही म्हणलं तरी आपल्याला 700-800 जरी झालं तरी आता बाद झालं. कारण आपल्याला लॉग इन 12 वाजता करायला पाहिजे होतं, त्यामुळे आपण लेट केला. बघू काय होतं आहे. आता 12 झाले ऑर्डर आणि 561 रुपये झालेले आहेत. ही 13वी ऑर्डर आहे आणि ह्या 13व्या ऑर्डरसाठी आपल्याला 41 रुपये भेटलेत. छोटासाच पिकअप होता, तरी पण चांगले भेटलेत 41 रुपये. ही 14वी ऑर्डर आहे, ह्याचे आपल्याला 41 रुपये पुन्हा एकदा भेटलेत. आता ही पोस्ट करायची कोंडव्यात. आता आपण आहोत वानवडीत. 41 रुपये. ही 14वी ऑर्डर आहे, ह्याच्यात काहीतरी भाजी छोटीशी. 3 किलोमीटर ड्रॉप आहे आणि 51 रुपये भेटणार आहेत याचे. एवढ्याशा पार्सलचे 51 रुपये, 3 किलोमीटर ड्रॉप. ही 15वी ऑर्डर आहे. ही वाडाची वाडी उंदरी त्या साईडला द्यायचे. यांना BM वरनं पिकअप होता. 15वी ऑर्डर आहे आणि याचे काहीतरी 65 रुपीज म्हणजे 65 रुपये भेटणार आहेत. तर आता बघा रात्रीचे आता किती वाजले माहिती आहे का? 11:46 झालेत रात्रीचे. आणि एवढ्या वेळामध्ये ना आता मी ऑफलाईन गेलो. आता झाले किती माहिती आहे का? 767 रुपये झालं इन्कम आणि 100 रुपये इन्सेंटिव्ह झालं आणि 16 ऑर्डर मारल्या. असा विषय झाला आज. आणि किलोमीटर किती झाले माहिती आहे का? किलोमीटर तरी तुम्हाला दाखवतो. हे बघा, किलोमीटर झालं आहे 12,733. म्हणजे आपण सकाळी काहीतरी 633 का काहीतरी आसपास केलं होतं चालू. आणि एवढा हा टायमिंग झालेला आहे. आणि एवढ्या वेळात आपल्याला 767 रुपये झाले. खरं तर काय झालं माहिती आहे का? सकाळी आपल्याला 12 ते 12 लॉग इन करायचं होतं, पण 2 तासाचा डिफरन्स जोरात पडल्यामुळे आपल्याला इन्सेंटिव्ह वरचा भेटला नाही. नाहीतर हे सगळं मिळून आहे ना, तुम्हाला सांगतो 1200-1300 रुपये इन्सेंटिव्ह होतं. तर हा ब्लॉग इथंच थांबवतो आहे. पहिल्यांदा असा काहीतरी ब्लॉग बनवला आहे. जर तुम्हाला आवडला तर आपण अजून बनवू, पण मी बनवत राहणार आहे. तुम्ही बघत राहा चांगल्यापैकी आणि लोकांना ॲड करा. गिग वर्करची लाईफ लय खतरनाक आहे. अवस्था खूप खराब आहे, रस्ते खराब आहेत, तरीसुद्धा आम्ही ते करत असतो कामं. तर इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या.